ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे रवींद्र फाटक विजयी, महायुतीच्या विलास कांबळेंना अपयश। दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर स्वस्त कार बाजारात, मारुती सुझुकीची ऑल्टो 800 लॉन्च। मास्टर ब्लास्टरचा ऑस्ट्रेलियाकडून सन्मान, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाच्या सदस्यत्वाचं सचिनला बहुमान। ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे रवींद्र फाटक यांची निवड झाली आहे। चिठ्ठी टाकून फाटक यांची निवड झाली, तर महायुतीचे विलास कांबळे यांच्या हाती अपयश आलं। मारुती सुझुकीची ऑल्टो 800 ही गाडी आज लॉन्च झाली आहे। मारुती सुझुकीची ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त गाडी आहे। ऑल्टो 800 ही गाडी पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे। पेट्रोल कारचा एव्हरेज 22 ते 23 किलोमीटर, तर सीएनजी कार 1 किलो गॅस मध्ये 30 ते 31 किलोमीटर धावेल। या कारची किंमत सुमारे 2.5 ते 3 लाख आहे। पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनने आंदोलन मागे घेतल्याने राज्यातील पेट्रोल पंप आजपासून पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत। पेट्रोल पंप असोसिएशन आणि तेल कंपन्यांमध्ये सोमवारी रात्री उशिरा वाटाघाटी झाल्या। त्यानंतर वाढीव कमिशन संदर्भात विचार करण्याचं आश्वासन असोसिएशनला देण्यात आलं। त्यामुळे पेट्रोल पंप पूर्वीप्रमाणेच 3 शिफ्टमध्ये काम करतील, अशी माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एबीपी माझाला दिली। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय। क्रिकेटच्या या अवलियाला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचं सदस्यत्व देऊन गौरवण्यात येणार आहे। खुद्द ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान जुलिया गिलार्ड यांनीच याबाबतची घोषणा केली। बॉलिवूडमधील हॉट कपल सैफीना अखेर लग्नाच्या बेडीत अडकलेत। सैफच्या बांद्र्यातील घरी हा विवाह सोहळा पार पडला। मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शाही विवाह संपन्न झाला।